या संघटनेच्या पदाधिकाऱ्यामध्ये त्यांच्या रँक स्टँड फाईलमध्ये फूट पडलेली आहे. ती सिद्ध करून त्यांना मग 2/3 पक्ष त्यांच्या सोबत सदस्य आहेत असं दाखवून एक वेगळा पक्ष करावा लागेल. त्या पक्षाला इलेक्शन कमिशनची मान्यता घ्यावी लागेल आणि हा वेगळा पक्ष मग दुसऱ्या कुठल्या तरी एका पक्षामध्ये विलीन करावा लागेल. तरच हे प्रक्रिया पूर्ण कायदेशीर होईल. जसं पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस जो आहे त्याच्यामध्ये फूट पडली आणि त्यांचं विलिनीकरण एक कुठला तरी त्रिपुरामधला एक पक्ष आहे, NCPI. NCPI काहीतरी. हा, बरोबर, आपलं बरोबर आहे. त्यामध्ये तो विलीन झाला. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. गेल्या 2-3 दिवसांपासून आपण राज्यामध्ये ऑपरेशन टायगरच्या चर्चा ऐकत आहोत. अगदी हे प्रकरण आता महाराष्ट्रातच राहिलेलं नाहीये, तर दिल्लीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून हालचाली सुरू झालेल्या आहेत. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे शिवसेना, या पक्षातून 9 पैकी 6 खासदार जे आहेत ते फुटलेत आणि त्यांनी आता एक वेगळा गट स्थापन केलेला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तसं पत्र दिलेलं आहे. ह्या सगळ्या घडामोडी पाहता त्यांचा एक वेगळा गट म्हणून स्थापन होईल कायदेशीररित्या की त्यांची खासदारकी जाईल, हा एक महत्वाचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अनंत कळसे सर आहेत. कळसे सर हे महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव राहिलेले आहेत आणि प्रसिद्ध किंवा ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून त्यांची ओळख जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला आहे. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आणि वेळ दिल्याबद्दल आभार. गेल्या 2-4 दिवसापासून जे ऑपरेशन टायगरच्या ज्या चर्चा आपण ऐकतोय पाहतोय त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? ही पहिली प्रतिक्रिया म्हणजे 4 वर्षापूर्वीचं जे काही घडलं महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या, तेच आता रिपीट झालेलं आहे. बर. यामध्ये एक महत्वाचं म्हणजे मला सांगावंसं वाटतं की अँटी डिफेक्शन लॉ 1985 साली माननीय राजीव गांधी यांच्या कार्यकाळात पक्षांतर रोखण्यासाठी आणि पक्षांतराला आळा घालण्यासाठी संसदीय आणि संसदीय लोकशाही बळकट करण्यासाठी जो अंमलात आला होता, 1985 ला घटना दुरुस्ती केली होती 52. आणि तरी पण मला असं वाटतं की 1/3 स्प्लिटची तरतूद ही 2003 ला माननीय वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना काढून टाकली होती, कारण त्याचा सुद्धा गैरवापर झाला होता या तरतुदीचा. तर त्यानंतर ही फक्त आता मर्जरची पॅरा 4 मध्ये तरतूद आहे. फक्त पक्षात मर्जर झालं पाहिजे. कुठल्याही राजकीय पक्षाचे बघा 2 भाग असतात, एक संघटनात्मक पक्ष आणि एक पार्लमेंटरी पक्ष किंवा लेजिस्लेटिव्ह पक्ष. आता पॅरा 4 मध्ये असा अभिप्रेत आहे की संघटनात्मक पक्षामध्ये व्हर्टिकल स्प्लिट झाली पाहिजे आणि त्याचं ऑपशूट म्हणून, त्याचे परिणाम म्हणून जो पॉलिटिकल पक्ष आहे किंवा संसदीय पक्ष आहे त्याचे 2/3 सदस्यांनी विलिनीकरणाला मान्यता दिली पाहिजे. कुठेचा आता कुठेही उल्लेख नाही याच्यामध्ये पॅरा 4 मध्ये विलिनीकरणाचं, मर्जर असं म्हटलेलं आहे पॅरा 4 मध्ये. तर ते विलिनीकरणाला मान्यता दिली पाहिजे अशी एक त्याची एक प्रास्ताविक भूमिका आहे त्या कायद्याची. नाही, परंतु आता हे जे 9 पैकी 6 खासदार बाहेर पडलेत किंवा फुटलेत अशी जी चर्चा आहे, तर त्यावरती असं आता हे आहे की त्यांची खासदारकी राहणार कायदेशीररित्या की वेगळा गट स्थापन करून किंवा जसं म्हटलं जातं की मर्जर होणार, ते शिवसेने म्हणजे शिंदे सेनेमध्ये जाणार. यामध्ये असं दिसतंय की 2/3 खासदार हे उद्धव उबाटा पक्षाचे हे फुटलेले आहेत आणि आता पेपर न्यूज वरून तर असं वाटतं की त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रही दिलेलं असावं. कारण आज संसदीय पक्षाच्या, उबाटाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला फक्त 3 खासदार हजर होते आणि 6 गैरहजर होते. यावरती आता व्हीप वगैरेचं काय प्रक्रिया ते करतील. यावरून असं दिसतंय की हे 6 खासदार विलिनीकरणाच्या बाजूचे आहे. तर त्यांच्या पुढे हा पर्याय असा आहे की 6 खासदार हे आता नवीन पक्ष स्थापन करतील आणि जे संघटनात्मक पातळीवरचा पक्ष आहे त्याच्यामध्ये व्हर्टिकल स्प्लिट झालेली आहे असा दावा करतील आणि ते सिद्ध करतील. हे सगळं त्यांना लोकसभा अध्यक्षांपुढे सिद्ध करावं लागेल. व्हर्टिकल स्प्लिट आणि व्हर्टिकल स्प्लिट म्हणजे संघटनेमध्ये संघटनेचे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहे, शाखा प्रमुख आहे, हे जे संघटनेचे पदाधिकारी आहेत, कॉर्पोरेशनचे सदस्य, जिल्हा परिषदचे, पंचायत समितीचे जे काय असतील त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यामध्ये त्यांच्या रँक स्टँड फाईलमध्ये फूट पडलेली आहे. सिद्ध करून त्यांना मग 2/3
पक्ष त्यांच्या सोबत सदस्य आहेत असं दाखवून एक वेगळा पक्ष करावा लागेल. त्या पक्षाला इलेक्शन कमिशनची मान्यता घ्यावी लागेल आणि हा वेगळा पक्ष मग दुसऱ्या कुठल्या तरी एका पक्षामध्ये विलीन करावा लागेल. तरच हे प्रक्रिया पूर्ण कायदेशीर होईल. जसं पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस जो आहे त्याच्यामध्ये फूट पडली आणि त्यांचं विलिनीकरण एक कुठला तरी त्रिपुरामधला एक पक्ष आहे, नॅशनल NCPI. NCPI काहीतरी, हा बरोबर, आपलं बरोबर आहे, त्यामध्ये तो विलीन झाला. ही प्रक्रिया अगदी योग्य कायदेशीर घटनात्मक प्रक्रिया आहे. त्याप्रमाणेच इथे त्यांना करावं लागेल. आणि जो व्हीपचा प्रश्न आहे डिफाय केल्याचा, आता त्यांना व्हीपला उत्तर दिलं काय न दिलं काय फारसा काही फरक पडत नाही, ते काढून टाकतील. अरविंद सावंत साहेबांचा व्हीप आहे, उबाटा पक्षातून त्यांना काढून टाकतील किंवा ते डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल करतील. त्याच्यात पुढे काय निर्णय व्हायचा तो होईल. कारण पहिलंच प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही प्रलंबित आहे 4 वर्षात, बरोबर. त्यावरच निर्णय झाला नाही. तर हे आता पुढचं आपलं इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट पाहणं आपल्याला अपेक्षित आहे. बरोबर. परंतु हे 9 पैकी 6 खासदार फुटले, तर म्हणजे ते 2/3 जे काही आकडा त्यांना पाहिजे होता तो तर त्यांनी गाठलेला आहे. आता Yes. अ, वेगळा वेगळा गट म्हणजे जसा शिंदेनी वेगळी शिवसेना म्हणून मान्यता मिळवून घेतली, तसं ते होणार की त्यांच्याकडे दुसऱ्या पक्षामध्ये जाणं किंवा शिंदेसोबत जाणं हा एकमेव पर्याय आहे? यामध्ये आता कायद्याप्रमाणे किंवा संविधानाप्रमाणे दुसरा एखादा गट स्थापन करून त्या गटाला काहीतरी नाव द्यायचं आणि त्या नाव देऊन त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये जाणं हेच अभिप्रेत आहे त्या चौथ्या म्हणजे अगोदर त्यांना एक गट पॅरेग्राफ स्वतःचा 4 मध्ये. स्थापन करावा लागेल आणि त्यानंतर मग ते दुसऱ्या निश्चित कुठल्या पक्षामध्ये जाऊ शकतात. ते डायरेक्टली दुसऱ्या विलीन पक्षामध्ये होतील. जाऊ शकणार नाही. नाही, त्यांना गट स्थापन करावा लागेल, त्याला पक्ष म्हणून ट्रीट करावं लागेल, त्या पक्षाला नाव द्यावं लागेल, त्याला कमिशनची मान्यता मिळायला हवी, त्या पक्षाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली पाहिजे, त्यानंतर त्या पक्षाने विलिनीकरणाचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं पाहिजे, कमिशनला दिलं पाहिजे आणि ते विलिनीकरण जो पक्ष ज्या पक्षात जातो त्यांनी ते मान्य केलं पाहिजे. अशी जी प्रक्रिया आहे आणि त्यांना व्हर्टिकल स्प्लिट सुद्धा दाखवावी लागेल, सिद्ध करावी लागेल माननीय अध्यक्ष लोकसभा यांच्या पुढे. बरोबर. अशी ती परंतु आता ते थोडक्यात प्रक्रिया. नाही, आता ते व्हर्टिकल स्प्लिटचा अर्थ तुम्ही सांगितलात की संघटनेमध्ये उभी फूट पडणं म्हणजे दोन नेतृत्व तयार हा होणं, म्हणजे अगदी टॉप टू बॉटम जे आहेत ते कार्यकर्ते स्प्लिट होणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु ह्या 6 हो. खासदारांकडे तशी काय परिस्थिती आपल्या बघण्यामध्ये आहे का? त्याला ते सिद्ध करतील ना, त्यांना व्हर्च्युअल स्प्लिट त्यांचे खासदार त्यांच्याकडे पुढे कॉर्पोरेशनचे किती सदस्य आहे, काय आहे, त्यांचे कागदपत्र स्थापन देतील, ते एव्हिडन्स देतील, त्यांची साक्ष पुरावे होतील. आता ही प्रक्रिया करणं कायद्याने अभिप्रेत आहे. आता पुढे काय होतं काय कळत नाही, म्हणजे याच्यात सांगता येणार नाही. कारण मागचंच प्रकरण अजून सर्वोच्च न्यायालयापुढे आहे आणि अजून नाही, हे परत एक तोच प्रकरण झालं. तोच प्रश्न होता की गेल्या 4 वर्षांपासून जे एक प्रकरण आहे 2022चं, ते आता नवीन प्रकरण, हे प्रकरण पण पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाईल का मग? निश्चितच जाईल. का पहिल्याच फुटीचा अजून निकाल लागला नाही तर दुसरी फूट त्याच पक्षामध्ये परत सुप्रीम कोर्टात जाईल ते प्रकरण. म्हणून मला एकच मिनिट घेतो आपला, सर्वोच्च न्यायालयाचा आणि न्यायाधिकरणाचा, आपल्या ज्युडिशरीचा संपूर्ण सन्मान राखून एक मी अपेक्षा व्यक्त करतो ज्युडिशरी कडून की हे 4 वर्षाचे प्रकरण, चंद्रचूड साहेब गेले, गवई साहेब गेले, सूर्यकांत साहेब गेले, याचा कुठेतरी निकाल लावा ना. कारण काय, घटनेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयावर इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, घटनेचा अर्थ लावणं, ज्युडिशियल रिव्ह्यूचा एवढा मोठा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्याचा वापर करून पूर्वीचे केशवानंद भारती बघा, गोलकनाथ बघा, निर्वाण मिलचे जजमेंट बघा, कितीतरी महत्वाचे जजमेंटमध्ये त्यांनी जस्टिस चंद्रचूड, जस्टिस कृष्णा अय्यर, जस्टिस भगवती लँडमार्क जजमेंट दिले. आर्टिकल 14चा अर्थ लावला त्यांनी, आर्टिकल 21 एक्सपांड केलं. कायद्याचा विद्यार्थी म्हणून मी आपल्याला सांगतो, अध्यापक. तर हे सगळं काम होत नाही सुप्रीम कोर्टाकडून. मला हेच कळत नाही, काय 4-4 वर्ष निकाल प्रलंबित राहतात आणि काय तारखावर तारखा पडतात कळत नाही. नाही, परंतु आता दुसरा मुद्दा, अँटी डिफेक्शन लॉ जो आहे त्याच्यामध्ये आणखीन म्हणजे ह्याचा मूळ उद्देश होता की पक्षांतर जे आहे ते होऊ नये, त्याला आळा घालावा, आळा बसावा. दुसरी गोष्ट, संसदीय लोकशाही जी आहे ती टिकावी. 2000 म्हणजे 1985 मध्ये कायदा आला, 2003 मध्ये त्यामध्ये बदल केले, आता पुन्हा एकदा त्यामध्ये बदल करण्याची गरज वाटते का? कारण हे वारंवार निश्चित होत आहे. निश्चित साहेब, हा कायद्याचा उद्देशच असफल झालाय.
माझं एक मत मांडतो मी, आता कितपत पटेल माहित नाही, पण हे अँटी डिफेक्शन लॉ केव्हा मजबूत होईल किंवा बळकट होईल, की डिफेक्शनला कुठलीच मर्यादा नको, 1/3 नको, 2/3 नको. एखादा सदस्य एखाद्या पक्षाच्या ध्येय धोरणावर निवडून गेला तर आणि त्यांनी क्रॉसओव्हर केलं, दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, तर ही मतदाराची प्रतारणा होईल, मतदाराला बरोबर. धोका देण्यासारखं होईल आणि बरोबर. लोकशाहीचा अपमान आहे तो. त्यामुळे हम्म. एक जरी सदस्य गेला तरी तो डिस्क्वालिफाय होईल आणि जर पूर्ण बल्कमध्ये गेले तरी डिस्क्वालिफाय होईल, किंवा त्यांनी त्या पक्षाचा राजीनामा द्यावा आणि ज्याला नवीन पक्षात जायचे तिथून त्यांनी निवडणूक लढवावी आणि जनतेचं मॅन्डेट घ्यावं. हाच त्याच्यावरचा बरोबर. उपाय आहे. अन्यथा या डिस्क्वालिफिकेशन कायद्याला काहीही अर्थ राहणार नाही आणि 4-4 वर्ष ते प्रकरण तसेच पेंडिंग आहे. त्याचं इंटरप्रिटेशन होत नाही. ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी काय, मर्जर काय, व्हीपचा अधिकार काय, काही त्याच्यामध्ये पुढे येत नाही. हा एक थोडस म्हणजे म्हणजे हे डेलिबरेटली होतंय का मग या सगळ्या गोष्टी? तर याच्यामध्ये कसं सांगता येईल ना डिलिव्हरी होतं की नाही, कारण हे न्यायालयाचं सगळं क्षेत्र आहे, अधिकार क्षेत्र आहे. आपण न्यायाधीशांवर कसं बोलणार की तुम्ही डिलिव्हरी करताय वगैरे म्हणून. कारण हे शेवटी प्रक्रियेचा भाग आहे. असंच आपल्याला म्हणावं लागेल. बरं, धन्यवाद सर. तुम्ही अत्यंत महत्वाची माहिती दिलीत. खरं तर एक कायदा असाच बनावा की जसं तुम्ही म्हणालात की एखादा आमदार, खासदार, जो काही लोकप्रतिनिधी आहे, ज्या पक्षातून निवडून गेलेला आहे, त्याच पक्षामध्ये त्याला कमीत कमी 5 वर्ष राहायचं आहे. जर त्या पक्षात राहायचं नसेल तर मग त्यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागेल. असाच एक कायदा किंवा जो अँटी डिफेक्शन लॉ आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा बदल करण्यात यावा, अशीच एक मागणी आहे. कारण वारंवार ह्या सगळ्या घटना होत आहेत आणि त्यावरती सुप्रीम कोर्टापासून जी अगदी जी सगळी शासन व्यवस्था आहे त्याकडून काही न्याय मिळताना दिसत नाही. मतदारांची जी प्रताडणा होते तो एक वेगळाच विषय आहे. त्यामुळे हे असे बदल करणं खूप गरजेचं आहे आणि हे थांबणार का, कधी थांबणार, हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न सध्या आपण अनुत्तरित ठेवूया. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया. सर, मुंबई आउटलुकला वेळ दिला त्याबद्दल आभार आणि पुन्हा एकदा वेळ द्याल अशी अपेक्षा देखील आहे. पुढच्या स्प्लिटच्या वेळेस पुन्हा भेटू आपण. अपेक्षा आहे की तसं होऊ नये कोणासोबत, परंतु झालंच तर मग पुन्हा चर्चा करूया.